ग्रेन्स राईस ऑइल सीड्स मर्चंट असोसिएशन म्हणजेच ग्रोमाच्या माध्यमातून महापौर उपमहापौर आणि नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा सत्कार असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता। या कार्यक्रमात उपस्थित राहून मी आमचा सत्कार तर घेतलाच, पण त्यासोबतच ज्या प्रभागातील समस्या आहेत त्या आम्हाला त्यांनी सांगितल्या। समस्या प्रत्येक प्रभागात आहेत। आता ह्या मागच्या 6 वर्षात प्रशासकीय कार्यकाल होता, त्यावेळी नवी मुंबईतल्या बऱ्याच प्रभागामध्ये अशा समस्या भेडसावत आहेत। पण आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा विजन नवी मुंबईसाठी एवढं मोठं आहे की हे 5 वर्षाचा बॅकलॉग जो आहे हा आपण लवकरच म्हणजे जवळजवळ 1 वर्षात कव्हर करायचा प्रयत्न करू। समस्या ज्या आहेत त्या आमच्यासाठी एक आव्हान आहे आणि ते आव्हान आम्ही पेलायला आता तयार आहोत। ह्या कार्यक्रमात इकडचे सदस्य उपाध्यक्ष संस्थेचे अमृतलाल जैन यांचा वाढदिवस होता, त्याच्यासाठीही आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच नवनिर्वाचित सर्व सदस्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ज्या काही समस्या त्यांना भेडसावतात त्या लवकरात लवकर आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो। कारण व्यापार म्हणजे आपल्या देशाचा बॅकबोन आहे आणि ते मजबूत करण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे, तेव्हाच देशाचा विकास मोठ्या संख्येने आणि खऱ्या अर्थाने होईल।